जिल्ह्यातील उमरखेड या ठिकाणी नगरपालिकेच्या परिसरात बंदिस्त शिवरायांचा पुतळा मोकळा करा या मागणीसाठी मराठा आंदोलक उपोषणाला बसले आहेत। नगरपालिका परिसरात गेल्या 2.5 वर्षांपासून छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बंदिस्त अवस्थेत असून तो पुतळा मोकळा करण्यासाठी उमरखेड तहसील कार्यालयासमोर गुरुवारपासून मराठा बांधवांनी बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। त्यासोबतच सगळे सोयरे अधिसूचनेची देखील अंमलबजावणी करण्यासाठी येथील मराठा आंदोलक सचिन घाडगे हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत। मागील 3 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसवतो म्हणून काही राजकीय लोकांनी कोणत्याही परवानगी न घेता या ठिकाणी आणून ठेवला। त्यानंतर प्रशासनाने किंवा राजकीय लोकांनी निवडणुकीचे आश्वासन देऊन तो पुतळा आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसवतो असे सांगून छत्रपती शिवाजी महाराजाला 7 फूट खड्ड्यामध्ये नगरपरिषदेच्या प्रांगणामध्ये त्यांनी पुरून ठेवल्यासारखं वाटत आहे। त्यामुळे सर्व शिवप्रेमींचा अपमान मागील 3 वर्षापासून होत आहे। आम्ही मागील 3 वर्षापासून अनेक वेळा मुख्याधिकारी यांना निवेदन दिले की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा चौकामध्ये स्थापन करा, परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही। तरी सर्व शिवप्रेमींना माझी हात जोडून विनंती आहे की जर आपण आता जर हे पुतळा बाहेर नाही काढला तर पुन्हा कधीच होणार नाही। त्यामुळे सर्व शिवप्रेमींनी या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा द्यावा व येणाऱ्या रविवारपर्यंत जर पुतळा निकामा झाला नाही तर आम्ही सोमवारी सर्वात मोठं जनआंदोलन उमरखेडमध्ये उभं करणार आहोत। तसेच मागील काळामध्ये शिंदे सरकारने जो मराठा समाजाची दिशाभूल केली त्या अनुषंगाने उद्या सकाळी मनोजाता हे आमरण उपोषणाला बसणार आहेत। त्याच अनुषंगाने त्या पाठिंब्यासाठी आम्ही सुद्धा या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत। तरी सर्व समाज बांधवांनी सदर आमरण उपोषणास व मनोजाताचे हात बळकट करण्यासाठी सहकार्य करावे अशी मी जाहीर विनंती करतो। प्रतिनिधी ताहिर मिर्झा, NTV न्यूज मराठी, उमरखेड, यवतमाळ।